चंद्रपुर लोकसभा का पारा रुकने का नाम ही नहीं ले रहा है। विवादित भाषणों से शुरू हुआ ये राजकीय नाटक अब प्रचार के अंतिम चरण में जात पात पर पहुंच चुका है। 15 उम्मीदवारों के इस लोकसभा संग्राम में चंद्रपुर में शुरुआत से ही इसे कांग्रेस और भाजपा यानी प्रतिभा धानोरकर और सुधीर मुनगंटीवार के बीच की दोहरी लड़ाई मानी जा रही है। एक तरफ सुधीर मुनगंटीवार का अनुभव हावी था तो दूसरी तरफ प्रतिभा धानोरकर को शुरू से ही कुंभी और ओबीसी तथा बहुजन समाज का पसंदीदा चेहरा माना जा रहा है। इसी कश्मकश के चलते कांग्रेस के उम्मीदवार प्रतिभा धानोरकर को समर्थन देने हेतु कांग्रेस के कुछ तेली समाज से संबंधित नेताओं ने मातोश्री सभागृह तुकुम में आयोजित एक कार्यक्रम में कांग्रेस उम्मीदवार प्रतिभा और जिला अध्यक्ष सुभाष धोटे को आमंत्रित किया और वहीं पर अचानक ही संपूर्ण तेली समाज का समर्थन इंडिया घाड़ी और कांग्रेस की उम्मीदवार प्रतिभा धानोरकर के पक्ष में जाहिर कर दिया। उसे कार्यक्रम में भाजपा तथा वंचित बहुजन अघाड़ी के कुछ कार्यकर्ता उपस्थित होने की वजह से उन्होंने इस समर्थन पर आक्षेप लिया और बात धक्का मुक्की तक पहुंच गई। बहरहाल वहां की सभा कैसे वैसे निपट गई, मगर बहुजन वंचित अघाड़ी के अधिकृत उम्मीदवार और तेली समाज के सदस्य राजेश बेले ने इस पर अपना आक्रोश जताया। तेली समाज के एक अन्य सदस्य दीपक बेले ने सूर्यकांत खनके के नाम के साथ फेसबुक पर पोस्ट करते हुए तेली समाज किसी की जागीर नहीं ऐसा गुस्सा प्रकट किया। वहीं दूसरे दिन कांग्रेस से भाजपा में गए प्रकाश देव तले ने होटल एनटी में एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर समाज की ओर से किसी भी पार्टी को कोई समर्थन नहीं दिया गया है ऐसा घोषित किया गया है। साथ ही उन्होंने अपने पुराने नेता विजय वेडेडीवार पर तीखा प्रहार करते हुए वह तेली समाज के हैं या नहीं तथा उनकी जात की जांच कराई जानी चाहिए ऐसा बयान दिया है। उन्होंने कहा कि जो तेली समाज के 12 संगठन का समर्थन कराया जा रहा है वह संगठन न होकर छोटी छोटी संस्था है, इसलिए ये बात झूठ है कि तेली समाज ने कांग्रेस उम्मीदवार को समर्थन दिया है। इस वक्त उनके साथ बल्लार शाह चिमूर के तेली समाज के पदाधिकारी तथा चंद्रपुर के तेली समाज के पूर्व नगर सेवक और पदाधिकारी साथ थे। वह सारे भाजपा उम्मीदवार सुधीर मुनगंटीवार के समर्थक थे। परंतु कार्यक्रम सुरू झाला आणि कार्यक्रम सुरू झाल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी लोकसभेला काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहे प्रतिभा धानोरकर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष धोटे हे त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि आयोजकांनी त्यांना निमंत्रण देऊन त्या ठिकाणी उपस्थित केलेलं होतं। तर समाज बांधवांनी जे आहे त्या ठिकाणी उभे राहून जे आहे आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली। कुठल्या राष्ट्रीय पक्षाला जे आहे पाठिंबा द्यायचं अशी भूमिका ज्यावेळेस ठेवली तर त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी समाजाच्या वेगवेगळ्या संघटनेत काम करणाऱ्या आणि त्याचबरोबर आमचे बंधू जे वेगवेगळ्या संघटनेतून त्या ठिकाणी गेलेले होते त्यांना ते काही पटलं नाही। त्यांनी मांडलेल्या भूमिकेचा विरोध केला आणि निषेध केला आणि निषेध करून आमच्या भगिनी जे आहे आणि ज्या बंधू आम्ही तिथे गेलेले होते त्यांनी ते मंगल कार्यालय त्या ठिकाणातून ते बाहेर पडले। वास्तविक पाहता ज्यावेळेस तेली समाजात असो किंवा कुठलाही समाज असो त्या समाजाची भूमिका मांडत असताना अशा प्रकारचं काँग्रेसच्या उमेदवाराला त्या ठिकाणी बोलवून त्यांना पाठिंबा देण्याचा अधिकार कुठल्याही तेली समाजाच्या आयोजकाला नाही आहे। आयोजकांनी जी भूमिका ते काम करतो त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जे आहे आमची भूमिका निषेधाची होती, विरोधाची होती आणि म्हणून आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही आमची जे म्हणणे आहे ते तुमच्या समोर मांडायला पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आहे। माझ्या सोबत जे आहे या ठिकाणी आशिष देवतळे हे या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचबरोबर चंदूभाऊ आष्टनकर आदरणीय आमच्या छबुताई वैरागडे, त्याचबरोबर आमचे गणेशजी पानकर आणि या ठिकाणी उपस्थित आमच्या ज्योतिताई भुते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत जे समाजामध्ये जोडदेव मंडळाचे पण ते पदाधिकारी आहे। आमचे उमेश भाऊ आष्टनकर या ठिकाणी आलेले आहे, दर्शनजी बेले आहे आणि त्या पत्रकामध्ये ज्या स्नेही मंडळ आणि बहुउद्देशीय संस्थांच्या नावाने सुरू आहे त्यांच्यातले बल्लारशाचे पदाधिकारी आदरणीय त्या ठिकाणी अशोकराव झोडे साहेब
आणि यशवंतराव बोबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तर मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 2-3 गोष्टी आपल्या समोर खुलासा करायचा आहे. प्रामुख्याने ही जे पत्रकार परिषद झालेली आहे, ही पत्रकार परिषद जी आज आम्ही घेतो आहे त्यामध्ये जे आहे हा तेली समाज जिल्हा त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष गडचिरोली आणि चंद्रपूर यांना ती प्रति देण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये जे आहे इंडिया आघाडीच्या संघटनेला जे आहे इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहे चंद्रपूरचे प्रतिभा धानोरकर आणि या ठिकाणी नामदेव किरसन गडचिरोलीचे यांना पाठिंबा देणारा पत्र जो आहे ते 12 संघटनांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रथमतः मी आपल्याला या संदर्भात क्लिअर करू इच्छितो की ही संघटना नाही आहे, ही बहुउद्देशीय संस्था आणि त्या ठिकाणी स्नेही मंडळ म्हणून काम करतात. आणि ही जे संघटनेचे जे पदाधिकारी आहे हे यांच्या सह्या त्या ठिकाणी आहे आणि काही ठिकाणी होय म्हणून लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे आहे हे पत्रक जे आहे राज्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही समाज बांधवांनी त्या ठिकाणी गडचिरोलीला जाऊन त्यांना हे पत्रक दिलं आणि आमचं पाठिंबा काँग्रेसच्या उमेदवाराला आहे असं त्यांनी त्या ठिकाणी वडेट्टीवार यांनी जाहीर केलं. या 12ही जे संघटना आहे त्यापैकी या ठिकाणी उपस्थित असलेले श्री संत संताजी सेवा मंडळ यांनी ज्यावेळेस आदरणीय जोडे साहेब आणि बोंबळे साहेब जे आहेत त्या ठिकाणी त्या बैठकीला ते काही कारणास्तव येऊ शकले नाही, तरी सुद्धा त्यांच्या खोट्या सह्या करून जे आहे या आयोजक जे सूर्यकांत खनके यांच्या अध्यक्ष म्हणून तेली समाज जिल्हा चंद्रपूर असा जो लेटर पॅड आहे, मला असं वाटते की ही जे तेली समाज जिल्हा चंद्रपूर ही लेटर पॅड आहे हे कुठल्या ठिकाणी जे आहे रजिस्टर्डही नाही आहे. आणि मी म्हणून आज आदरणीय आमचे जोडे साहेब आणि बोंबळे साहेबांना सुद्धा आपण सर्वांच्या समोर या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहे. त्यांनी ज्यावेळेस त्यांना ते कळलं, सोशल मीडियावर हा पत्र व्हायरल झालं, अनेक ठिकाणाहून दोन्ही जिल्ह्यामधून मला सुद्धा आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोन आणि व्हॉट्सअपच्या मेसेजेस किंवा सोशल मीडियावर बघितल्यानंतर त्यांनी त्या गोष्टीचा विरोध केला किंवा आम्ही असा कुठलाही पाठिंबा काँग्रेस उमेदवाराला दिलेला नाही आहे. आणि त्याचा हा जो पत्र आहे लगेच त्यांनी संध्याकाळी आदरणीय आमचे जोडे साहेब आणि बोंबळे साहेबांनी हा पत्र त्या ठिकाणी दिलं. आपली भूमिका त्यामध्ये त्यांनी मांडलेली आहे. मी जरा वाचून दाखवतो आपल्याला की दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी चंद्रपूर येथे मातोश्री शाळेत तेली समाज बांधवांच्या सत्कार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे निमंत्रण आम्हाला मिळाले, परंतु या कार्यक्रमात मी अध्यक्ष अशोकराव झोळे व सचिव यशवंतराव बोंबले आम्ही उपस्थित झालो नाही. तरी आमच्या अनुपस्थितीत त्या कार्यक्रमाला राजकीय वळण देण्याच्या दृष्टिकोनातून संत श्री संताजी सेवा मंडळ बल्लारपूरच्या अध्यक्ष व सचिवांनी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिल्याचे आमची सही असल्याचे दाखवून खोटे पत्र बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. आम्ही या पत्राद्वारे काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिल्याच्या खोट्या बातमीचे खंडन करतो व आम्हाला बदनाम करणाऱ्यांचा निषेध करतो. खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी. जी हाँ, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट. हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना. इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में. हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं. एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी. हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर. मोबाइल नंबर 9327466199, 7207556199.
माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. आहे तर शक्य आहे.